मनोज जरांगे पाटील, तू व तुझ्या बापाने जेवढी वेळा उपोषण आंदोलन केली नाहीत तेवढी वेळा मी उपोषण आंदोलन केली. सुशीलकुमार पावरा. मनोज जरांगे पाटील यांच्या धनगरांना आदिवासीत आरक्षण देण्याच्या वक्तव्याचे बिरसा फायटर संघटनेने केले निषेध. धनगर समाजाला आदिवासीत आरक्षण यांच्या बापालाही द्यावे लागेल. सरकारच्या मुंडक्यावर पाय देऊन आरक्षण घेऊ असे वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा आम्ही बिरसा फायटर संघटनेकडून जाहीर निषेध व्यक्त करत आहोत. मनोज जरांगे पाटील यांनी फक्त आपल्या मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी करावी. ज्या समाजाबद्दल ज्ञान नाही, माहिती नाही, त्या समाजाच्या आरक्षणाबद्दल उगीच नाक खुपसू नये. मनोज जरांगे पाटील यांनी यापूर्वीही आदिवासी समाजाच्या आरक्षणाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. आदिवासींमधील घुसखोरीचे समर्थन केले होते. आताही ते घुसखोरीचे समर्थन करत आहेत. त्यांना असे वाटत असेल की मला कोणीही आदिवासी विरोध करणार नाही, परंतु मनोज जरांगे पाटील यांना माझी खुल्ली चेतावणी आहे. तू किंवा तुझ्या बापानेही आंदोलन केले नसतील तेवढे वेळा मी आंदोलन केले आहेत. लक्षात ठेवा. रेकॉर्ड तपासा. आदिवासींच्या वाट्याला येऊ नका. तुझ्या बापाहून मोठे बाप आदिवासीत लपलेले आहेत. आदिवासींना चिडवण्याचा प्रयत्न करू नका. आदिवासी समाजाला खऱ्या अर्थाने 7% आरक्षण अद्यापी मिळालेलेच नाही, कारण आधीच आदिवासी समाजात गैर आदिवासींचे, बोगस आदिवासींची घुसखोरी झालेली आहे. खोट्या व बनावटी जात प्रमाणपत्रांच्या आधारे आदिवासींनी खऱ्या आदिवासींचे हजारो नोकऱ्या हडपल्या आहेत. 7 जुलै 2017च्या सर्वोच्च न्यायालयाचा अपमान करून राज्यात हजारो बोगस जमात चोर कर्मचाऱ्यांना बेकायदेशीर, असंवैधानिक सेवा संरक्षण देण्यात आले होते. गैर आदिवासींना अनेक क्षेत्रात आदिवासी आरक्षणाचा गैरफायदा घेतलेला आहे व घेतही आहेत. काही महिन्यांपूर्वी शिंदे फडणवीस सरकार 4000 बोगस लोकांना बेकायदेशीर सेवा संरक्षण दिले. आदिवासींचा विकास होण्यासाठी आदिवासींचे आरक्षण हे आदिवासी लोकांनाच मिळाले पाहिजे. धनगर हे आदिवासी नाहीत असा स्पष्ट अहवाल टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सने सरकारला दिलेला आहे. तरीही काही बिनडोक व अज्ञानी लोक आदिवासींमध्ये आम्हाला आरक्षण द्या अशी चुकीची मागणी करत आहे. मनोज जरांगे पाटील यांचा आम्ही जाहीर विरोध करतो, निषेध व्यक्त करतो अशी जोरदार प्रतिक्रिया बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा यांनी केली आहे. धनगर समाजाला आदिवासींमध्ये आरक्षण यांच्या बापालाही द्यावे लागेल. सरकारच्या मुंडक्यावरती पाय ठेवून आरक्षण घेऊ असं वादग्रस्त वक्तव्य बिंडोक, अज्ञानी, अढाणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केलेलं आहे. मनोज जरांगे पाटील यांचा आम्ही बिरसा फायटर संघटनेतर्फे जाहीर निषेध व्यक्त करतो. मनोज जरांगे पाटील यांनी फक्त आपल्या मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी करावी, त्याच्यासाठी आंदोलन करावं. अन्य समाजाबद्दल, ज्या समाजाबद्दल त्यांना ज्ञान नाही, माहिती नाही, त्या समाजाच्या आरक्षणाबद्दल उगीचच कुठेही नाक खुपसण्याचा प्रयत्न करू नये. मनोज जरांगे पाटील यांनी यापूर्वीही आदिवासींच्या आरक्षणाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यांनी आदिवासींमध्ये झालेल्या घुसखोरीचं समर्थन केलं होतं. आताही ते करत आहेत. त्यांना असं वाटत आहे की मला कुणीही आदिवासी विरोध करणार नाही, परंतु मनोज जरांगे पाटील यांना मी खुली चेतावणी देतो, खुलं आवाहन देतो की मनोज जरांगे पाटील, तू तुझ्या बापानेही जेवढे वेळा आंदोलनं केली नसतील तेवढी वेळा आंदोलनं मी केलेली आहेत. हे लक्षात ठेवा. रेकॉर्ड तपासा. तुमच्या बापाहून मोठे बाप आदिवासींमध्ये लपलेले आहेत. म्हणून आदिवासींना तुम्ही चेतवण्याचा, चिडवण्याचा प्रयत्न करू नका. आदिवासींचं आरक्षण हे संविधानिक असून त्यात अन्य कुठल्याही समाजाची घुसखोरी आम्ही सहन करणार नाही. आदिवासींना 7% आरक्षण खऱ्या अर्थाने अजूनही मिळालेलंच नाही आहे, कारण की आदिवासींच्या लाखो नोकऱ्या बोगस आदिवासींनी हडप केलेल्या आहेत. 7 जुलै 2017चा माननीय सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय, त्या निर्णयाची अंमलबजावणी अद्याप हे सरकार करत नाही आहेत. उलट ज्यांनी खोट्या जात प्रमाणपत्राच्या आधारे आदिवासींच्या नोकऱ्या हडप केल्या त्या बोगस आदिवासींना सेवा संरक्षण देण्याचा निर्णय सरकारने घेतला. अजूनही सरकार या बोगस लोकांना पाठीशी घालत आहे.
आदिवासींचं जर आरक्षण आदिवासींनाच मिळालं तर आदिवासींचं खऱ्या अर्थाने विकास होईल. अजूनही तुम्ही दऱ्याखोऱ्यामध्ये जर गेलात तर आमचा आदिवासी बांधव अनेक योजनांपासून वंचित आहे, शिक्षणापासून वंचित आहे, अनेक गोष्टींपासून कोसो दूर आहे. तो अजूनही विकासाच्या प्रवाहात आलेला नाही आहे. तरीसुद्धा काही बिनडोक लोक उठसूट आम्हाला आदिवासींमध्ये आरक्षण द्या अशी चुकीची मागणी करत आहेत. धनगर हे आदिवासी नाहीत असा टीचचा अहवाल आहे. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसचा अहवाल सरकारला सादर करण्यात आलेला आहे. तरीसुद्धा काही बिनडोक नेते, बिनडोक लोक आदिवासींमध्ये आरक्षण मागत आहेत, आदिवासींमध्ये घुसखोरी करू पाहत आहेत. त्या बिनडोक लोकांचा आम्ही पहिलेही विरोध करत होतो, आताही विरोध करतो. त्यांचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो. म्हणून या मनोज जरांगे पाटील या बिनडोक अडाणी अज्ञानी माणसाचा आम्ही विरसा फायटर संघटनेतर्फे पुन्हा जाहीर निषेध व्यक्त करतो. मनोज जरांगे पाटील यांनी आदिवासींच्या आरक्षणाबद्दल पुन्हा अशा पद्धतीची मागणी किंवा वक्तव्य करण्याची हिंमत करू नये. अन्यथा आदिवासी समाजाच्या रोषाला त्यांना सामोरं जावं लागेल. मनोज जरांगे पाटील मुर्दाबाद. मनोज जरांगे पाटील मुर्दाबाद.